राज्यभरातल्या 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा अखेर निकाल लागलेला आहे। त्या संदर्भातल्या बातमीने आपण सुरुवात करूया। खरतर गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून, अनेक वर्षांपासून ज्या निवडणुकांची प्रतीक्षा होती त्या निवडणुका अखेर पार पडल्या। त्याच्या निकालाची देखील उत्सुकता सर्वांना लागलेली होती। त्याचे निकाल अखेर समोर आलेले आहेत। 288 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। अर्थात यामध्ये मोठी चुरस देखील पाहायला मिळालेली होती। आरोप प्रत्यारोप हे सगळं होत असताना, निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना, निवडणुकांचे लांबणीवर निकाल गेलेले असताना अखेर नगरपरिषद नगरपंचायतींमध्ये भाजपचाच वर्चस्व पुन्हा एकदा पाहायला मिळाला। 288 पैकी 124 जागांवर भाजपचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले। यामध्ये 34 पैकी 32 जिल्ह्यांमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले। फक्त नंदुरबार आणि हिंगोली जिल्ह्यात भाजपची पाठी कोरी राहिली। भाजप पाठोपाठ शिंदेंची शिवसेना आणि निकालामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला। शिंदेंच्या शिवसेनेचे 61 नगराध्यक्ष निवडून आले। त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 36 उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाले। दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीला मोठा धोबीपछाड मिळाला। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून 50चा आकडाही पार करता आलेला नाही। तिन्ही पक्षांचा मिळून फक्त 47 जागांवर विजय झाला। त्यामध्ये काँग्रेसला 27, ठाकरे सेनेला 8 तर पवारांचे 12 उमेदवार हे नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत। दरम्यान या विजय निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। 2017 साली आम्ही नंबर 1चा पक्ष होतो। त्यावेळी आमचे 1602 नगरसेवक होते। आता त्याच्यात दुपटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे एकूण जी नगरसेवकांची संख्या आहे त्याच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत। याचा अर्थ प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालेलं आहे। या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला। एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही। केवळ विकासावर मतं मागितली। आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला। आम्ही काय करणार आहोत याची ब्ल्यूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला। आमचे जे सहयोगी आहेत श्री एकनाथराव शिंदेजी, श्री अजितदादा पवारजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्याही पक्षांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे। एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स हा मी रिपीट केलेला आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतल्या नेत्यांनी देखील या विजयाच्या नंतर काय प्रतिक्रिया दिलेली आहे आणि निकालानंतर ती आपण पाहूया। या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट एकदम कडक राहिलेला आहे, चढा राहिलेला आहे। घवघवीत असं यश हे प्राप्त करून दिलं। काँग्रेस, उबाटा आणि शरद पवारजी यांना जनतेने नाकारलाय। हा विजय आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे। हा ट्रेलर आहे, आता पिक्चर तुम्हाला दिसेल। हा विजय निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आहे। आज जो का आम्ही चमत्कार केलाय तो केलाय। महायुतीला ऐतिहासिक विजय दिला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ऐतिहासिक विजय दिला। हिंगोली जिल्हा शिंदे साहेबांचा आणि जे विरोधक होते विजयी उमेदवारांना, नगराध्यक्ष आणि नगरसेवक या सगळ्या जणांचं मी मनापासून अभिनंदन करतो। भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे। आनंद मालवणबद्दल 100% आहे। कायापालट
कोण करू शकतं? निश्चितपणे महायुतीच करू शकते, हे आता जनतेला ठामपणे कळालेलं आहे. दरम्यान यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया देखील आपण पाहूया. अशा स्वरूपाचे जर निकाल येत असतील तर विश्वास कसा ठेवावा? 120 125 भारतीय जनता पक्ष करेक्ट, 54 विधानसभेलाही आणि इथे सुद्धा, आणि 40-42 अजित पवार. आकडे तेच आहेत ना. आष्टा आणि ईश्वरपूरच्या जनतेने आम्हाला न्याय दिला. आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड सत्ता असताना चंद्रपूरचा गड आम्ही राखला. भाजपवाल्यांचे जे स्टेटमेंट येतात की आम्ही सगळं महाराष्ट्र देऊ, याला म्हणतात अतिगर्व, सत्तेचा माच. विकासाची वाटचाल अनेक वर्षापासून आम्ही सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे. आमचा विश्वास आहे, लोकांनी त्यावर विश्वास दाखवलेला आहे. आपला पराभव म्हणजे माझा पराभव नाही झाला, भारतीय जनता पार्टीचा पराभव त्या ठिकाणी झाला. दरम्यान आज निकाल जो लागलेला आहे तो निकाल कसा लागलेला आहे, कुणाला किती जागा मिळालेल्या आहेत, कुठे कोणाच्या जागा निवडून आलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या, त्या आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एकूण ज्या जागा होत्या 288 पैकी 221 जागी महायुती विजयी झालेली आहे, तर महाविकास आघाडीला अर्धशतकही गाठता आलेलं नाहीये. 47 जागांवर महाविकास आघाडी विजयी झालेली आहे, तर इतर जे पक्ष आहेत ते 20 जागांवर विजय झालेले आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान आपण विभागवार कोणाचे किती नगराध्यक्ष निवडून आले ते देखील आपण समजून घेणार आहोत. विभागाचा विचार करता कोकणामध्ये साधारणपणे भाजपचे 9 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत, शिवसेनेचे 11, राष्ट्रवादीचे 4, काँग्रेसला इथे भोपळाही फोडता आलेला नाहीये. काँग्रेसची किंबहुना कोकणामध्ये ताकदच कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 1 नगराध्यक्ष निवडून आलेला आहे, तर ठाकरे सेनेचा 1 आणि इतर असे जे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. तर यानंतर उत्तर महाराष्ट्रातला विचार करता भाजपचे 19 नगराध्यक्ष निवडून आले, तर शिवसेनेचे 15, राष्ट्रवादीचे 7, काँग्रेसचा 1, शरद पवारांच्या पक्षाचा 1, तर ठाकरे सेनेचे 2 आणि इतर जे आहेत ते 4 निवडून आलेले आहेत. आणि यानंतर आपण पुढच्या विभागात जाऊयात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचे 21 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत, शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13, काँग्रेसचे 3, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 3, ठाकरे सेनेचा 1, तर इतर जे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत त्यांची संख्या आहे 6. पश्चिम महाराष्ट्रानंतर आपण मराठवाड्यात जाऊयात. मराठवाड्यामध्ये भाजपची इथे आणखी दमदार कामगिरी पाहायला मिळते. भाजपचे 20 नगराध्यक्ष निवडून आलेत, शिवसेनेचे 7, राष्ट्रवादीचे 12, काँग्रेसचे 5, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 2, ठाकरे सेनेचा 1, तर इतर जे पक्ष आहेत त्यांचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत 5. आणि मराठवाड्यानंतर आपण पुढे जाऊयात. विदर्भामध्ये भाजपचे तब्बल 50 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. त्यानंतर शिवसेनेचे 8, राष्ट्रवादीचे 4, काँग्रेसचे 25, इथे काँग्रेसची काहीशी समाधानकारक कामगिरी पाहायला मिळते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 1, ठाकरे सेनेचे 3, तर इतर जे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत त्यांची संख्या जी आहे ती 9च्या घरात असलेली आपल्याला पाहायला मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.